Hello dear students, welcome back to our YouTube channel. In the previous lecture, we learned oscillatory motion, vibratory motion, simple harmonic motion, linear simple harmonic motion, and the main concept differential equation of SHM. So in this lecture, we find acceleration, velocity, and displacement of SHM. So we know the differential equation of SHM. We know the differential equation of SHM. Differential equation of SHM, that is d square x upon dt square plus omega square x is equal to 0. But here d square x upon dt square, that is acceleration. So d square x upon dt square is equal to minus omega square x, but d square x upon dt square, which is the acceleration, and so a is equal to minus omega square x. This is the acceleration. This is the acceleration of SHM. So this is the acceleration. Okay. Now acceleration म्हणजेच dv by dt. That means d dt of v. That means acceleration. Last lecture ला आपण हे पाहिलेले. So is equal to minus omega square x. So dv by dt म्हणजेच velocity with respect to time चा derivative, that means acceleration is equal to minus omega square x. So आता हे जे काही इक्वेशन तयार झाले याला मी dx ने मल्टिप्लाय करतोय आणि dx ने डिवाइड करतोय. So dv by dx into dx upon dt is equal to minus omega square x. So dv by dx into dx by dt, d dt of x डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच येते व्हेलॉसिटी इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. सो इक्वेशन कसं तयार झालं, v dv अपॉन dx इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. हे इक्वेशन तयार झालं. आता हे डिफरन्शियल इक्वेशन तयार झालंय. पुन्हा डिफरन्शियल इक्वेशन का, तर याच्यात डेरिव्हेटिव्ह टर्म आल्या म्हणून हे डिफरन्शियल इक्वेशन तयार झालंय. सो इकडे हा dx डिवाइड आहे, तिकडे नेऊयात आपण. सो v dv इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स dx. ओके. सो व्हेरिएबल सेपरेबल झाले, v चे v एका साईडला आणि x च्या टर्म एका साईडला. सो नाऊ इंटिग्रेटिंग इंटिग्रेशन ऑफ v dv इज इक्वल टू इंटिग्रेशन मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स dx. सो now you have formula integration of x dx is equal to x raised to n plus 1 whole divided by n plus 1. So here v with respect to dv, x with respect to integration of x with respect to variable x, here also v with respect to v. So integration of v raised to n म्हणजे v चा पॉवर 1 आहे, 1 plus 1 whole divided by 1 plus 1, that means 2. So इथे मी लिहितोय v स्क्वेअर अपॉन 2 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर, हा तर कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर आला, इंटिग्रेशन एक्स डीएक्स. सो व्ही स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन पुन्हा सिंपल तसंच, एक्स रेस टू पॉवर 1 आहे, इथे एक्स रेस टू एन पाहिजे ॲक्च्युली, एक्स रेस टू पॉवर 1. सो हियर इंटू एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 प्लस सी because c is a integration, c is a constant of integration, c is constant of integration चा constant आहे c. So suppose this is equation number 1, this is equation number 1. Now we have to obtain the value of c. आता आपल्याला c ची व्हॅल्यू ऑब्टेन करायची आहे. नाउ कन्सिडर आपला जो काही पार्टिकल आहे हा सतत टू अँड फ्रो ही मोशन कॅरी करतोय. सो ही जी काही मोशन आहे ही झाली आहे त्याची मीन पोझिशन, आणि ह्या ज्या काही पोझिशन झाल्यात ह्या झाल्यात एक्स्ट्रीम पोझिशन. ओके. पॉझिटिव्ह साईडला असेल तर पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, निगेटिव्ह साईडला असेल तर निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. सो ह्या एक्स्ट्रीम पोझिशन झाल्यात आणि पार्टिकलने जर मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट कॅरी केलं, हे जर पूर्ण डिस्प्लेसमेंट कॅरी केलं तर त्याला बोलतात ॲम्प्लिट्यूड म्हणजे थोडक्यात मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. सपोज मॅक्सिमम
displacement, that is amplitude, amplitude which is a. amplitude आपण सपोज कन्सिडर करूयात लेटर ए ने. ए म्हणजे झालंय आपला मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट, दॅट इज amplitude. सपोज आपला पार्टिकल हा एक्स्ट्रीम पोझिशनला आहे, ही त्याची मीन पोझिशन, आणि आपला पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला आहे. सपोज पार्टिकल ॲट एक्स्ट्रीम पोझिशन, पार्टिकल हा एक्स्ट्रीम पोझिशनला आहे. तर एक्स्ट्रीम पोझिशनला जे काय डिस्प्लेसमेंट आहे हे असणार आहे प्लस ऑर मायनस ए, दॅट इज amplitude. पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर पॉझिटिव्ह अँप्लिट्यूड, निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर निगेटिव्ह अँप्लिट्यूड. आणि व्हेलॉसिटी किती असणार आहे तर ती 0. एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी 0 अँड डिस्प्लेसमेंट विच इज प्लस ऑर मायनस ए. सो पुट इन इक्वेशन 1 टू गेट व्हॅल्यू ऑफ C. So velocity is 0, 0 square by 2 is 0, okay. 0 is equal to minus omega square x, x means plus or minus a, its square whole divided by 2 plus c. So 0 is equal to minus omega square plus चा आणि minus चा square केला तर तो पॉझिटिव्ह येणार आहे, a square by 2 plus c. So c is equal to omega square a square by 2. This is the value of c. So put the value of c in equation number 1, we get velocity. Put value of c in equation number 1st, we get value of v. So v square by 2 is equal to minus omega square x square by 2 plus value of c is omega square a square by 2. So v square by 2 is equal to minus omega square by 2 plus omega square by 2, omega square by 2 taking common here, minus x square plus a square. So here 2 getting cancelled. So v square is equal to omega square a square, rearranging the term, a square minus x square, taking square root, v is equal to plus or minus omega square a square minus x square, आणि ओमेगा स्क्वेअरचं स्क्वेअर रूट येते बाहेर, दॅट इज ओमेगा. सो v इज इक्वल टू प्लस और मायनस ओमेगा इंटू रूट a square minus x square. This is the velocity of SHM. This equation is the velocity of SHM. This is the velocity of SHM. So आता acceleration मिळाले, velocity पण मिळाली आहे. So next we have to find displacement. Okay, displacement is denoted by letter x. x ने denote केलेलं आहे displacement. So आता v म्हणजे काय असतं, व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीची व्हॅल्यू असते dx बाय dt. ओके, या इक्वेशन मध्ये मी dx बाय dt पुट करतोय आता, इज इक्वल टू ओमेगा इंटू रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. काय केलेलं आहे, व्हेलॉसिटीच्या इक्वेशन मध्ये v ची व्हॅल्यू टाकली. v म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट dx बाय dt. सो व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म करूयात आता आपण. dx अपॉन इकडचा रूट इकडे आणूयात, कारण इथे x ची टर्म आहे, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा इंटू हा डी टी तिकडे नेऊयात. आता आपल्याला फाइंड करायचे डिस्प्लेसमेंट. सो वी हॅव टू इंटिग्रेट दिस इक्वेशन. सो ऑन इंटिग्रेटिंग dx अपॉन रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर is equal to integration of omega into dt. So integration 1 upon root a square minus x square dx, याचे इंटिग्रेशन येते साइन इनवर्स x upon a is equal to ओमेगा तर कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर, इंटिग्रेशन dt. सो साइन इनवर्स x upon a is equal to ओमेगा dt चे इंटिग्रेशन म्हणजे 1 इंटू इंटिग्रेशन dt which is t plus phi, where phi is constant of integration. Phi is constant of integration.
सो वी हॅव टू ऑब्टेन एक्स हिअर. सो इकडे आहे साइन इनवर्स, तो तिकडे ट्रान्सपोज करूयात. एक्स अपॉन ए इज इक्वल टू साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. इकडे साइन इनवर्स होता, तिकडे ट्रान्सपोज केल्यावरती साइन झाला ओमेगा टी प्लस फायचा. सो एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. दिस इज जनरल इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट. दिस इज जनरल इक्वेशन फॉर डिस्प्लेसमेंट ऑफ SHM. नाउ वी हॅव टू फाइंड फाय. आता आपल्याला फायची व्हॅल्यू ऑब्टेन करावी लागेल. त्यासाठी आपण आता केस कन्सिडर करूया. सपोज केस फर्स्ट की पार्टिकल हा मेन पोझिशन पासून स्टार्ट करतोय. ओके, सो पार्टिकल स्टार्ट्स SHM फ्रॉम द मेन पोझिशन. सो मेन पोझिशनला डिस्प्लेसमेंट तर 0 असणार आहे, एक्सची व्हॅल्यू तर 0 असणार आहे, बट ॲट मेन पोझिशन टी इज ऑल्सो 0, टाइम सुद्धा 0च असणार आहे. सो पुटिंग दिस व्हॅल्यूज इन इक्वेशन. सो एक्सची व्हॅल्यू तर 0 इज इक्वल टू ए साइन ओमेगा इंटू 0, टाइम इज 0 प्लस फाय. सो 0 अपॉन ए विच इज 0. सो 0 इज इक्वल टू साइन ऑफ फाय. सो फायची व्हॅल्यू ऑब्टेन करायची. फाय इज इकडे साइन आहे, इकडे आला साइन इनवर 0. फाय इज इक्वल टू साइन इनवर 0 म्हणजे साइनच्या कोणत्या अँगलला व्हॅल्यू 0 येते? साइन. बट साइन 0 हा 0च येतो आणि साइन 180 सुद्धा 0 येणार आहे. ओके, सो साइन 0 इज 0 आणि साइन 180 मीन्स पाय. साइन पाय इज 0. सो फायची व्हॅल्यू येणार आहे 0 और पाय. तीच व्हॅल्यू जर आपण या इक्वेशनमध्ये पुट केली, तीच व्हॅल्यू जर आपण ह्या इक्वेशनमध्ये पुट केली तर आपल्याला मिळेल. सपोज ही व्हॅल्यू जी आलेली आहे फायची, ओके, ती ह्या इक्वेशनमध्ये पुट करूया. जनरल इक्वेशन हे डिस्प्लेसमेंटसाठीचं. सो पुट व्हॅल्यू ऑफ फाय इन इक्वेशन. सपोज ह्या इक्वेशन आपण स्टार कन्सिडर करूया. सो एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस 0 व्हॅल्यू पुट केली तर ए साइन ओमेगा टी तसंच राहील, ए साइन ओमेगा टी तसंच राहील. ओके, सो आपल्याला इक्वेशन मिळाले एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. बट आपला पार्टिकल कुठनं SHM स्टार्ट करतोय त्यावेळी तो पार्टिकल हा मेन पोझिशनला होता. ओके, त्यावेळी हे इक्वेशन आले एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. फायची व्हॅल्यू तिथे झालेली आहे 0. आता केस सेकंड कन्सिडर करावी लागेल. केस सेकंड, आपला पार्टिकल हा मेन पोझिशनला होता, बट पार्टिकल सपोज आता आहे एक्स्ट्रीम पोझिशनला. ओके, पार्टिकल कुठे आता एक्स्ट्रीम पोझिशनला आहे. सो एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंट किती असणार आहे? डिस्प्लेसमेंट असणार आहे ते टोटली ए प्लस ऑर मायनस ए हे डिस्प्लेसमेंट असणार आहे आणि टाइम तिथे सुद्धा 0च असणार आहे. ओके, सो ह्या व्हॅल्यू जर आपण त्याच्यात पुट केल्या, सो एक्स इज इक्वल टू सो प्लस और मायनस ए इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. ओके, ओमेगा टी म्हणजे किती? ओमेगा इंटू 0 प्लस फाय म्हणजे साइन ऑफ फाय. सो प्लस और मायनस ए होल डिवाइडेड बाय ए इज इक्वल टू साइन ऑफ फाय. सो ए गेटिंग आंसर इज साइन फाय इज इक्वल टू प्लस और मायनस 1. सो फायची व्हॅल्यू जर झाली आहे साइन इनवर्स प्लस और मायनस 1 विच इज इक्वल टू फाय. साइन इनवर्स प्लस ऑफ मायनस 1 म्हणजे साइनच्या कुठल्या अँगलला व्हॅल्यू 1 येते? तर साइनच्या 90ला व्हॅल्यू 1 येते. 90 म्हणजे π/2. ओके, आणि आता मायनस 1 ती 270 ला येते म्हणजे ती झाली 3π/2 म्हणजे मल्टिपल ऑफ π/2 किंवा ऑड मल्टिपल ऑफ π/2 ला ती व्हॅल्यू. कारण इथे परत जर 5π/2 घेतला तर तिथे व्हॅल्यू 0 येणार आहे. सो ऑड मल्टिपल ऑफ π/2 ला ती व्हॅल्यू काय येते? प्लस और मायनस 1. ओके, सो फायची व्हॅल्यू झालेली आहे π/2 और 3π/2 सपोज. ओके, सो ही व्हॅल्यू फायची आता आपण या इक्वेशन मध्ये पुट करूयात. सो इक्वेशन स्टार बिकम्स हे स्टार इक्वेशन होतं आहे एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू सपोज मी π/2 घेतोय. आता सो एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस π/2 म्हणजे 90 डिग्री आणि त्याला चेंज असतो बिकॉज अलाइड अँगल. ओके, अलाइड अँगल आणि हा जो काही π/2 आहे याला असतोय चेंज, π/2 ला असतो चेंज म्हणजे साइनचा होतोय कॉस. सो इथे होणार आहे कॉस. ओके, आणि ओमेगा टी प्लस π/2. ओके, साइन हा अँगल इथे साइनचा झालेला आहे कॉस. ओके, आणि तिथे काय झालेलं आहे कॉस
pi by 2. So A cos omega t. This is the equation A cos omega t. आणि सपोज आपण 3π/2 ही जर व्हॅल्यू जर याच्यामध्ये पुट केली तर आपलं इक्वेशन आलं x इज इक्वल टू a sin ओमेगा टी प्लस 3π/2. ओके 3π/2. 3π/2 म्हणजेच थोडक्यात येतोय -π/2 आणि सो याच्यासाठीचं इक्वेशन होणार आहे x इज इक्वल टू -a cos ओमेगा टी. सिमिलरली इन दिस वे बिकॉज 3π/2 चं कन्व्हर्जन परत होते -π/2. ओके सो दिस इज द इक्वेशन. सो आपलं डिस्प्लेसमेंट आलेलं आहे प्लस ऑर मायनस a cos ओमेगा टी. बट पार्टिकल कुठे? व्हेन पार्टिकल ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. पार्टिकल जेव्हा एक्स्ट्रीम पोझिशनला आहे. सो आपलं आता जनरल इक्वेशन झालं होतं डिस्प्लेसमेंटचं a sin ओमेगा टी प्लस फाय. हे जनरल इक्वेशन झालं होतं आणि जेव्हा पार्टिकल आपला मेन पोझिशनला होता तेव्हा इक्वेशन झालं होतं x इज इक्वल टू a sin ओमेगा टी बिकॉज इथे फाय हा 0 होता आणि ॲट एक्स्ट्रीम पोझिशनला झालेलं आहे x is equal to plus or minus a cos omega t. This is the particle expression for displacement when particle starts SHM from extreme position. Particle SHM कुठनं स्टार्ट करतोय? From extreme position. त्याच्यासाठीचं हे इक्वेशन होतं x is equal to plus or minus a cos omega t. सो आत्ताच आपण एक्सप्रेशन फाइंड केलं डिस्प्लेसमेंटसाठी, व्हेलॉसिटीसाठी आणि ॲक्सलरेशनसाठी. सो आता आपल्याला पाहिजे एक्सप्रेशन फॉर व्हेलॉसिटी, ॲक्सलरेशन अँड डिस्प्लेसमेंट ॲट टाइम टी. सो ॲट टाइम टी साठी आपल्याला एक्सप्रेशन पाहिजे. सी डिस्प्लेसमेंट इज एक्स. ओके एक्स साठीचं आपलं इक्वेशन होतं a sin ओमेगा टी प्लस फाय. हे जनरल इक्वेशन होतं डिस्प्लेसमेंटसाठी. ओके आता जर त्या डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर मिळेल आपल्याला व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी इज इक्वल टू dx/dt इज इक्वल टू dt. कोणाचा dt? ह्या एक्सचा म्हणजे a sin ओमेगा टी प्लस फाय चा डेरिव्हेटिव्ह. सो a amplitude which is constant, dt of sin omega t plus phi with respect to time t. So a साइनचा डेरिव्हेटिव्ह होतो cos ओमेगा t प्लस फाय. आता ओमेगा टीचा बिकॉज इथे टी आहे, ओमेगा टीचा येतोय ओमेगा. सो व्हेलॉसिटी झालेली आहे a ओमेगा cos ओमेगा टी प्लस फाय. दिस इज द व्हेलॉसिटी ऑफ SHM ॲट टाइम t. अँड सपोज ॲक्सलरेशन इज a. ॲक्सलरेशन म्हणजे dt ऑफ v इज इक्वल टू dt ऑफ a ओमेगा cos ओमेगा टी प्लस फाय इज इक्वल टू a ओमेगा विच इज कॉन्स्टंट. cos ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह होतो मायनस साइन ओमेगा टी प्लस फाय आणि ओमेगा टीचा परत, कारण इथे टी आलेलं आहे व्हेरिएबल, ओमेगा टीचा परत ओमेगा आणि ओमेगा इंटू ओमेगा होतोय ओमेगा स्क्वेअर. दिस इज ॲक्सलरेशन ॲट टाइम टी विच इज इक्वल टू a ओमेगा स्क्वेअर मायनस साइन ओमेगा टी प्लस फाय. सो दिस इज ॲक्सलरेशन, व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट ॲट टाइम टी. Now we stop here. So continue, we can discuss the point extreme values of displacement, acceleration and velocity, amplitude, phase angle. So continue on next lecture.